मुंबई आणि नवी मुंबई तसेच ठाणे शहरात पेट्रोल आणि डिझेलवर लागू करण्यात आलेला मूल्यवर्धित कर कमी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे। त्यामुळे या तिन्ही शहरात पेट्रोलच्या किमती 65 पैशांनी तर डिझेलच्या किमती प्रति लिटर 2 ते 2.5 रुपयांनी कमी होणार आहे। ग्रामीण भाग, शेतकरी आणि महिलांना भरभरून देत असतानाच मुंबई आणि ठाणे सारख्या शहरी भागाला देखील महायुतीच्या अर्थसंकल्पात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी दरवर्षी 10 लाख तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा 10,000 रुपयांप्रमाणे विद्यावेतन दिलं जाईल। त्यासाठी दरवर्षी 10,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। बुलढाणा येथे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे। अर्थसंकल्पात 5 केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करारातून सूट दिली आहे। केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि सशस्त्र सीमा दल यातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यासाठी सूट दिली आहे। याचा लाभ अंदाजे 12,000 जवानांना होईल असं अजित पवार यांनी सांगितलंय। कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे। तेथील स्थानिकांनी स्वतः स्कुबा ड्रायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स सारखे उपक्रम सुरू करून पर्यटन व्यवसाय वाढविला आहे। सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटक अधिक संख्येने आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणखी वाढवण्यासाठी अत्याधुनिक स्कुबा ड्रायव्हिंग केंद्र उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथेही अत्याधुनिक पाणबुड्या केंद्र सुरू करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। रायगडवर प्रतिवर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा खर्च राज्य सरकारकडून केला जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलंय।